करंट जनरेशन आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिझनेस बद्दल त्यांचं अंडरस्टँडिंग कसं आहे? या जनरेशनमध्ये ऍक्च्युली ना पोटेन्शियल खूप जास्त आहे. मी त्या पोटेन्शियलला पाहतो आणि त्या जनरेशनमध्ये जे अग्रेशन पाहतो, काम करण्याची क्षमता, त्यांचे एज्युकेशन, त्याचे अपडेशन इतके फास्ट आहे. पण त्या आज एम्प्लॉई लॉयल नाही कंपनीसाठी आणि कंपनीही लॉयल नाही एम्प्लॉईसाठी. मग अशा वेळेस एम्प्लॉईजने काय करायचं? तर माणसाने एआय सारखं वागायला पाहिजे, रोबोटिक सारखं वागायला पाहिजे. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. कारण रोबोटिक म्हणजे काय रॉकेट सायन्स नाहीये. एक माणसाने जर पूर्ण ऑनरशिप अँड ऑनेस्टीने जर काम केलं, काम जर व्यवस्थित पद्धतीने केलं ना, कुठली कंपनी फायर करू शकत नाही. 2-3 लाख रुपये उसने घेऊन 300 कोटींचा व्यवसाय कोणी सुरू करू शकतं? हे ऐकायला सिनेमासारखं वाटत असेल, पण आज माझ्यासमोर बसलेल्या माणसानं ते करून दाखवलंय. ना मोठा गॉडफादर, ना मोठी फंडिंग, ना कोणाचा सपोर्ट, फक्त मेहनत, शिस्त आणि नेशन फर्स्ट हा विचार. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे फाउंडर रमेश चौधरी. 400 पेक्षा जास्त लोकांचं पोट ते सध्या भरतायत आणि आज आपण गप्पा मारणार आहोत. स्टार्टअप माइंडसेट म्हणजे नेमकं काय? स्किल शिवाय यश मिळू शकतं का? उद्योजकाच्या रोजच्या सवयी नेमक्या काय असलं पाहिजेत आणि पुढची 20 वर्ष भारतासाठी कशी असणार आहेत? आणि मराठी मुलांनी स्वतःचा व्यवसाय कसा सुरू केला पाहिजे? तर तुम्हाला देखील एक स्वतःचा उद्योग घडवायचा असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे, तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? आज आपली इंडियाची ग्रोथ खूप चांगली आहे. मी वर्ल्ड वाईड जेव्हा पाहतो तर इंडियाची ग्रोथ येणारे पुढचं 20-25 वर्ष कुठे थांबणार नाहीये. त्यामुळे स्टार्टअपची ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. पण जे फाउंडरचा टॅग लावण्यासाठी जे काम करतात, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, जर एखाद्या एंटरप्रेनरला, फाउंडरला कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती फोकस करायचं असेल तर त्याने काय गोष्टी करायला पाहिजेत, त्यासोबतच काय गोष्टी टाळायला पाहिजेत? सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टमध्ये. नमस्कार. सर सगळ्यात पहिल्यांदा मला एक शॉर्टमध्ये तुम्ही स्वतःचं एक इंट्रोडक्शन द्याल. खूप सारे लोक तुम्हाला ओळखतात, पाहतात, पण ते एक शॉर्टमध्ये तुमच्याबद्दल मला जाणून घ्यायचं होतं. माझं नाव रमेश चौधरी आहे. मी फाउंडर अँड CEO सूर्या इलेक्ट्रॉनिक्स. सूर्या इलेक्ट्रॉनिक्स ही जी कंपनी आहे ह्यांनी आता स्टार्टपासून 25 इयर्स कंप्लीट केलेत. एक वेल नोन ब्रँड आहे महाराष्ट्रातला. बरोबर. तुम्ही आत्तापर्यंत तुमची जर्नी जी आहे, तुम्ही युवांवरती जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांना देखील खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता. पण आजकालची जर आपण आपली जनरेशन जर पाहिली, जेनझीत जर पाहिलं आणि बिझनेसकडे पाहण्याचा त्यांचा अप्रोच हा मागच्या जनरेशनपेक्षा खूप वेगळा आहे. तर या जेनझीज जे आपली करंट जनरेशन आहे त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बिझनेसबद्दल त्यांचं अंडरस्टँडिंग कसं आहे? या जनरेशनमध्ये ऍक्च्युली ना पोटेन्शियल खूप जास्त आहे. मी त्या पोटेन्शियलला पाहतो आणि त्या जनरेशनमध्ये जे अग्रेशन पाहतो, काम करण्याची क्षमता, त्यांचे एज्युकेशन, त्याचे अपडेशन इतके फास्ट आहे. पण त्या जनरेशनमध्ये जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला राईट डायरेक्शन नाही आहेत. त्यामुळे ते काही कुठे ना कुठे आहे ना ते काम करतात, पण कुठेतरी त्यांना अडचणी येतात. अँड त्यांना वाटतंय की कुठलाही स्टार्टअप किंवा बिझनेस जर्नी एवढी सोपी असते, पण तेवढी सोपी नसते. कारण त्याच्यासाठी खूप पॅसेन्स ठेवावा लागतो, खूप पॅशनेट होऊन काम करावं लागतो. बरोबर. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या जनरेशननी थोडंसं फोकस वाढावं, जे पोटेन्शियल आहे त्याला राईट डायरेक्शन मध्ये यूज करावं. अँड नेहमी त्यांनी एक विचार करायला पाहिजे की जे काही माझं जीवन आहे, जीवन आपल्याला मिळालं ना, तो जीवन फक्त आणि फक्त देशासाठी समर्पित जीवन कसे जगता येईल ते युवांनी करायला पाहिजे. तर बिझनेस ऑटोमॅटिक बनतो. कारण मी माझ्या जर्नीमधून जरी तुम्ही बघितले, सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची जर्नी तुम्ही पाहिले ना, तर ही जर्नी इंडियातली अशी जर्नी फार रेअरेस्ट टू रेअरेस्ट तुम्हाला अशी भेटेल की ज्या फाउंडरनी 17 वर्ष शेतात काम केलं आणि ज्यांनी जेव्हा तो कामाला बाहेर निघाला तर तेव्हा एक दुकानामध्ये एक हेल्पर म्हणून काम करायचं. आणि ते हेल्पर म्हणून काम करत असताना पगार किती मिळेल ही गॅरंटीच नव्हती. म्हणजे पगार मिळेल किती मिळेल. तर मी साधारणतरी लोकांच्याकडे फ्रीमध्ये काम केलं. बरं. मग ते फ्रीमध्ये काम करत असताना सुद्धा जेव्हा जी काम करण्याची पद्धत होती ना, ते पूर्ण ऑनरशिप अँड ऑनेस्टीने काम करायचा प्रयत्न केलाय. आणि त्याच्यामुळेच आज हा ब्रँड घडला गेला. ऍक्च्युली बऱ्याच वेळा जी आजची जनरेशन आहे किंवा जे युथ आहे ते काम करण्याची क्षमता आहे, पण ते काम करण्यामध्ये नुसतं एम्प्लॉई म्हणून एम्प्लॉई थॉट प्रोसेसने जेव्हा काम करतात ना, तर एम्प्लॉई थॉट प्रोसेसनी काम करणारा माणूस कधी पण एंटरप्रेनर बनू शकत नाही. आणि जरी एम्प्लॉय म्हणून जरी काम केलं तरी त्यांनी ते मालकासारखंच काम करायला पाहिजे. जर ते मालकासारखं काम जर केलं ना, तो नक्कीच एक ना एक दिवशी एंटरप्रेनर बनू शकतो. हे थॉट मी बघितलंय आणि जगलो आहे. आणि असे सक्सेस लोक होतात ज्या लोकांनी लोकांच्याकडे प्रयत्न काम करत असताना पूर्ण मालकासारखे पूर्ण ऑनेस्टी आणि ऑनरशिपनी काम केले. ती लोक
येणाऱ्या काळामध्ये त्याच कंपनी एक तर व्हॅल्युएबल पर्सन म्हणून ते उभरता जातात आणि नाही तर ते इंटरप्रेनर म्हणून पण बघितलं जातात असे. बरोबर. पण सर काय होतं की ज्यावेळेस तुम्ही तुमची लाईफ जी जगलात त्यावेळेसचा काळ वेगळा होता आणि आत्ताचा जनरेशन, आत्ताचा काळ खूप वेगळा आहे. आज एम्प्लॉई लॉयल नाही कंपनीसाठी आणि कंपनीही लॉयल नाही एम्प्लॉईसाठी. मग अशा वेळेस एम्प्लॉईजनं काय करायचं? कंपनी देखील आज हायर फायरच्याच मोडमध्ये आहे. आपण रोज न्यूज ऐकतो, IT कंपनीजमध्ये पाहतो, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आपण पाहतो, शेकडोनं हजारोनं एम्प्लॉईजला एका दिवसामध्ये काढलं जातं. सध्याचा जो तुम्ही बघितला असेल, कारण की AI चा टाइम चाललाय. आता मी माझे ट्रेनिंगमध्ये मुलांना सुद्धा ट्रेन करत असतो की येणारा टाइम जो आहे रोबोटिक टाइम आहेत. AI रोबोटिक सुद्धा येणार आहे वर्किंगमध्येच लोकांच्याकडे. तर माणसाने AI सारखं वागायला पाहिजे, रोबोटिक सारखं वागायला पाहिजे. सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. कारण रोबोटिक म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही आहेत. एक माणसाने जर पूर्ण ऑनरशिप अँड ऑनेस्टीने जर काम केलं, काम जर व्यवस्थित पद्धतीने केलं ना, कुठली कंपनी फायर करू शकत नाही. कारण काय होतं ना, त्या जेव्हा आपण एम्प्लॉय मेंटॅलिटीने जे काम करतो तेव्हा मग आपला कम्फर्ट वेगळा असतो. बरोबर. त्या कम्फर्टमध्ये राहून माणूस ग्रो करू शकत नाही. आणि मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो की आज फायर करण्याची पद्धत जेव्हा आपण एक विचार केलाय, कारण सगळी कंपन्यांचीच परिस्थिती वर्ल्ड वाईड, कारण की इमोशन नाहीये. कुठल्याही माणसामध्ये एक इमोशन राहिला नाही. इमोशन नसल्यामुळे त्यांच्यासाठी माणसाची इम्पॉर्टंट राहिली नाही. तर माणसाने आपली इम्पॉर्टंट कसे क्रिएट करावं? अरे कोणी माणूस ज्या कंपनीमध्ये काम करतो ना, त्या कंपनीच्या मालकासारखं जर काम त्यांनी केलं तर नक्कीच तो कंपनीसाठी प्रॉफिटेबल राहणार आहे. बरोबर. कंपनीने जर प्रॉफिट केलं तर तुम्ही एम्प्लॉय कसं झाले. जर कंपनी प्रॉफिट करतीये तर तुमचं घर चालतोय. बरोबर आहे. तर तुम्ही तो प्रॉफिटचा विचार केला पाहिजे कंपनीचा. आणि कंपनी जर प्रॉफिटेबल राहिली तर नक्कीच तुमचं घर चालत राहणार आहे. बरोबर. कधीच त्या माणसाला फायर होऊ शकत नाही. बरोबर. कारण की बघा मी कारण ह्या गोष्टी ज्या आहे ना, मी माझ्या लोकांना पण सुद्धा ट्रेन करत असतो. आज माझ्या टीम मध्ये तुम्हाला मी ज्या लोकांना जोडत गेलो, एकही माणसाला मी आजपर्यंत कधी हे केलं नाही. रिझन काय की हे बघा, कोणाची जर काम करण्याची बिलकुल क्षमताच नसेल, मी त्यांना खूप प्रयत्न करतो आणि नंतर तो माणूस मोल्ड व्हायला तयार नसेल तर नक्कीच त्याला मग काढावंच नाही, दुसरा ऑप्शन नसतो. करेक्ट. पण माणसाने स्वतःची इम्पॉर्टन्स क्रिएट करणं, स्वतःला एक वेगळ्या थॉट प्रोसेसनी काम करणं, रोज स्वतःला अपग्रेड करणं. कारण की तुम्ही जरी म्हणले की तुमचा काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे, तुमच्या समोर मी आहेत. माझी जर्नी जरी बघितली तर ब्रँडला कम्प्लीट 25 वर्ष झालेत आणि मला स्वतःची करिअर जर्नीमध्ये 28 वर्ष 29 वर्ष होत आलेत. पण तरी मी आज मानसिकतानी पण युवा आहेत आणि लाईफ टाईम मी युवा राहण्याचा प्रयत्न पण करेल. त्याचं रिझन काय की माणसाने थोडं गोष्टीवरती लक्ष घालून जर स्वतःची हेल्थवरती टेक केअर घेतली, जर माणसाची मेंटल पीस सुद्धा चांगली राहिली तर नक्कीच तो रिझल्ट चांगला देणार आहे. ग्रेट. मला एक सांगा की आज जे काही यूथ आहेत त्यांना स्टार्ट करण्याचं, फाउंडर लिंक्डइनवरती त्यांच्या नावाच्या खाली फाउंडर लिहिण्याचं, XYZ कंपनीचा फाउंडर, ओनर किंवा एक MD अशा प्रकारचं लिहिण्याचं एक फॅड लागलेलं आहे. सगळ्यांना स्टार्टअप चालू करायचं आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? हे बघा, ज्या इंडस्ट्रीमध्ये मी आहे अँड स्टार्टअपचं, कारण की आज आपल्याकडे इंडियामध्ये स्टार्टअप करण्याचा एन्व्हायरमेंट खूप चांगली आहे. आणि एन्व्हायरमेंट चांगली असल्यामुळे आज आपल्या इंडियाची ग्रोथ खूप चांगली आहे. मी वर्ल्ड वाईड जेव्हा पाहतो तर इंडियाची ग्रोथ येणारे पुढचं 20-25 वर्ष कुठे थांबणार नाहीये. त्यामुळे स्टार्टअपची ऑपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. पण जे फाउंडरचा टॅग लावण्यासाठी जे काम करतात त्यांनी खरंच विचार करायला पाहिजे. कारण बऱ्याच कंपन्या काय जातात की काही आयडिया आला मी हे करून टाकणार आहे, पण त्या करण्यासाठी खूप पॅशन्स लागतो आणि खूप पॅशनेट होऊन काम करावं. आणि ते पॅशनेट होऊन काम करण्यासाठी जे प्रयत्न आपण जेव्हा करतो ना, तेव्हा ते नुसतं फाउंडर म्हणून विचार नाही करावे. कारण की आता एखादा एक्सपिरियन्स करायचे की मला हे काम करायचं, तर त्या कामाचा एक्सपिरियन्स त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि ते कामाचा एक्सपिरियन्स घेताना त्यांनी पूर्ण एफर्ट लावून काम करायला पाहिजे की मी तेवढा टाइम देऊ शकतो का, तेवढा एफर्ट लावू शकतो का. बरोबर. तर त्यांनी फाउंडरचा विचार करायला पाहिजे. आणि फाउंडर जरी झालो तरी नुसतं कंपनी मोठी झाली आणि थोडी कोण म्हणजे काय होतं ना, एक फाउंडर काय करतो, थोडे दिवस खूप चांगला प्रयत्न करतो आणि तो फक्त इन्व्हेस्टमेंट शोधत असतो, फंडिंगच्या मागे लागला असतो. आणि फंडिंगच्या मागे लागून एखादा बेचारा त्यांना फंडिंग पण भेटली, फंडिंग भेटल्यानंतर तो गार होऊन जातो. त्याचं रिझन काय की तो त्याची कम्फर्ट लाईफ जगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून कितीतरी स्टार्टअप जे आहे ते सक्सेसफुल लाईफला जगू शकत नाही. आणि म्हणून इंडियामध्ये बरेच स्टार्टअप जे आहे स्टार्ट होतात पण ते लॉस मेकिंग राहतात. बरोबर. प्रॉफिटेबल स्टार्टअप बघण्याचं जो बघितले ते फार कमी स्टार्टअप प्रॉफिटेबल होतात. करेक्ट. तर प्रॉफिटेबल स्टार्टअप जर क्रिएट करायचे असतील
तर नक्कीच त्या माणसाने नुसतं फाउंडर म्हणून नाही, कारण की सक्सेस काही एका दिवसात नाही ना. करेक्ट आहे. आज जर्नी येते, जर्नी आहे आणि ते जर्नी जगण्यासाठी आपल्याला पूर्ण आयुष्य भेटलेलं आहे. तर आपण रोज प्रयत्न करायला पाहिजे की मी जे काम करतो त्याच्या ते नेक्स्ट लेवलला अपग्रेड करून कसं करता येईल आणि एकाच कामावरती फोकस राहायला पाहिजे. बरोबर. आज काय होतं, बरंच फाउंडर जे आहे ना ते फोकस नसतात, मल्टिपल गोष्टीवरती काम करायचे प्रयत्न करणार. ह्याच्यामध्ये प्रॉफिट नाहीये तर थोडे दिवस हे काम करणार, थोडे दिवस ते काम करणार, थोडे दिवस ते काम करणार आहे आणि त्यांना बरंच वेळा वाटतं की ह्या प्रॉफिटमध्ये नाही म्हणून आपण हे काम हा बंद करावं, दुसरा करून टाकू. तर कुठेतरी त्यांनी एका प्रोजेक्टवरती काम करायला पाहिजे आणि एका प्रोजेक्टवरती वर्ष काम करायला पाहिजे. सक्सेस काही एका दिवसात येत नाही, कधी 2-4 वर्षामध्ये येऊन जाते, 10 वर्षामध्ये येईल, 15 वर्ष येईल, 25 वर्ष येईल, कधी 50 वर्ष सक्सेस येत नाही. तर सक्सेस मिळवण्यासाठी माणसाने काम नाही करायला पाहिजे, पूर्ण एफर्ट मन लावून त्याच्यावरती काम करायला पाहिजे आणि तो सक्सेस होतील ही गॅरंटी आहे. कारण मी या गोष्टीमध्ये पाहिलेलं आहे, खुदची लाईफ जर्नीमध्ये पण पाहिलेत आणि स्टार्टअप ज्यांनी पण करायचे प्रयत्न करतात त्यांनी नक्कीच त्या स्टार्टअपसाठी फार आतून आणि पूर्ण पॅशनेट होऊन, पूर्ण पॅशन ठेवून त्यांनी काम करायला पाहिजे. सक्सेस एक ना एक दिवशी दारी असणार आहेत, पण सक्सेससाठी काम करू नका, सक्सेस बायो प्रोडक्ट आहे. बरोबर. तुम्ही म्हटलात की एका प्रोजेक्टवरती 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष, 50 वर्ष पण काम करायला पाहिजे. परंतु आजकालचं युग असं आहे सर की एखादी गोष्ट, प्रत्येक गोष्ट 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर आउटडेट होतीये. मे बी आज एखादा इंडस्ट्री चालतीये, 3 वर्षानंतर माहिती नाही ती इंडस्ट्री कुठे असेल. सो मग ते कसं डिसाईड करायला पाहिजे की एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये, एका प्रोजेक्टमध्ये किती टाइम दिला पाहिजे. असं नाही होणार ना की तो प्रोजेक्ट किंवा ती इंडस्ट्रीज आउटडेटेड होईल, पुढे काय होईल तर माहिती नसतं. ऍक्च्युली बघा, आपण इंडस्ट्री डिसाईड करून जेव्हा हे स्टार्टअप लावायचे प्रयत्न करतात ना, तर ते पण चुकीचं आहेत. स्टार्टअप काही असू शकतो, शेती सुद्धा एक स्टार्टअप आहेत. बरोबर. माणूस जे शेतकरी असतील त्यांनी शेतीमध्ये इनोव्हेशन करायला पाहिजे. ज्या आपण लाईफ टाईम ते बघत आलोय त्याच्यामध्ये आज आपल्याकडे शिक्षण झाले, नंतर त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगला करू शकतो. आणि कुठलाही स्टार्टअप लावलं ना, कारण की मल्टिपल होऊ शकतं. आजकाल लोक म्हणतात ना, चहा बनवणार तो पण एक स्टार्टअप आहे. तर चहा आपण बेस्ट कसं बनवू शकतो, वेगळी कसं बनवू शकतो. वडापाव पण एक स्टार्टअप आहे, तर ते पण आपण कधी पद्धतीने वेगळ्या पद्धतीने करू शकतो. तर सर्व्हिसमध्ये एक इनोव्हेशन असायला पाहिजे, स्वतःमध्ये एक इनोव्हेशन असायला पाहिजे आणि आपण त्या प्रोडक्टसाठी फोकस असायला पाहिजे. त्या आपले थॉट प्रोसेसला कायम त्याच्यावरती फोकस ठेवून करायला पाहिजे. बरं, पण मला सर असं वाटतं की आज इंडियामधले जे स्टार्टअप्स आहेत, काय स्टार्टअप्स आहेत, चहाचे स्टार्टअप्स आहेत, शर्ट्स विकतायत किंवा काहीतरी इनोव्हेशन नाही, फक्त जे ऑफलाईन होतं त्याला आपण ऑनलाईन घेऊन चाललोय. पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली जर आपण US चे स्टार्टअप्स पाहिले, काहीतरी इनोव्हेशन आहे, टेक्नॉलॉजी आहे, R&D मध्ये ते काम करतायत. बट इंडियन स्टार्टअप्स कुठेतरी मागे दिसतोय, नवीन गोष्टींवरती रिसर्च करत नाहीये. त्याच गोष्टी फक्त आपण डिजिटलाइज करतोय. आपण जे डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला वाटते हे प्रॉब्लेम्स आपल्याकडे दिसतात, या प्रॉब्लेमला आपण कसं सोल्युशन देऊ शकतो. मी तुम्हाला माझ्यावरतीच देतो एक उदाहरण तुम्हाला, की ज्या इंडस्ट्रीमध्ये मी आहे त्या इंडस्ट्रीमध्ये एक आम घरातून आलेला माणूस हे इंडस्ट्रीमध्ये असे क्रिएट करू शकत नाही. का? कारण की या इंडस्ट्रीमध्ये हायेस्ट कॅपिटल पण लागते, इन्व्हेस्टमेंट लागते, कॉम्पिटिशन पण आहे, ऑनलाईन कॉम्पिटिशन आहे, ऑफलाईन कॉम्पिटिशन आहे. पण मी माझ्या कामावरती कंटिन्यू फोकस राहिलो आणि 25 वर्ष कसे निघाले हे माहीतच नाही. कारण की आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची जर्नीला कम्प्लीट 25 वर्ष झाले. आम्ही यावर्षी सिल्वर जुबली सेलिब्रेट करत आहोत. पण या जर्नीमध्ये पाहिले की मी जे बिझनेसमध्ये होतो 200 स्क्वेअर फीट पासून मी स्टार्ट केलं. तुम्ही विचार करा, आज सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे जे स्टोर्स आहेत ते लार्ज फॉर्मॅट रिटेलमध्ये स्टोर्स आहेत, म्हणजे 5,000 to 20,000 स्क्वेअर फीटचे आसपासचे स्टोर्स आहेत. आणि त्या स्टोअरला मेंटेन करणं, कॉम्पिटिशनची हटपाट ठेवणं, अपग्रेडेशन ठेवणं, टेक्नॉलॉजी अपडेट करणं, सोशल मीडिया अपडेट करणं, मीडिया सुद्धा प्रॉपर ब्रँडची विजिबिलिटी, ब्रँडिंग, त्यानंतर कस्टमर सॅटिस्फॅक्शन, कस्टमरचे आपण बद्दल काय विचार करतात, ह्याच्यावरती जर आपण फोकस राहिलो ना तर नक्कीच एक ना एक दिवशी सक्सेस मिळतात. मी एक मंत्र नेहमी बघत असतो, विकल्प रहित संकल्प, अखंड प्रचंड नियंत्रण पुरुषात. विकल्प रहित संकल्प म्हणजे आपल्याकडे विकल्प नसायला पाहिजे. एक काही गोष्टी आपण ठरवली की हे आपल्याला करत राहायला पाहिजे. उद्या आपल्याला सक्सेस मिळतील नाही मिळतील, पण जीवन तर जगायचं ना. तर जीवन पॉझिटिव्हली जर जगायचं असेल तर जे काही तुमची एनर्जी आहे त्याला स्मार्ट वर्क करता, म्हणजे आपण जे म्हणतो नुसतं हार्डवर्कच नाही, स्मार्ट हार्डवर्क करता आपण जर जगायची सुरुवात केली तर नक्कीच तुमचं जीवन चांगलं जाईल. मी तर आजही म्हणतो बिझनेस हा बायो प्रोडक्ट आहे.
ज्या तुम्ही एक पॅशनेट होऊन जे काम करून जे म्हणतात की मला सक्सेसच मिळाला पाहिजे, सक्सेस कधीच गॅरंटी नसते. Correct. आणि सक्सेस जर मिळवण्यासाठी काम केलं तर कधी तुम्हाला चांगलं वाटेल की तुम्हाला वाईट वाटेल. त्यापेक्षा तुम्ही निरंतर प्रयास करत राहा, आपल्या हेल्थवरती फोकस करा. आपलं वेल्थ हा बायो प्रोडक्ट आहे. मी तर पहिली प्रायोरिटी माझी हेल्थला देतो. बरोबर. अँड हेल्थ जर चांगली राहिली तर नक्कीच आपली मेंटल पीस चांगली राहिली, मेंटल पीस चांगली राहिली तर बिझनेस त्याचा बायो प्रोडक्ट आहे. करेक्ट. तुम्ही म्हटलात की सक्सेसची गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. मला तुमच्याबद्दल समजून घ्यायचं आहे की तुमच्याही लाईफमध्ये सक्सेस काय अशी लगेच आली नसेल, तुमची काहीतरी फेल्युअर स्टोरी असेल. मला तुमची फेल्युअर स्टोरी ऐकायची आहे. नक्कीच मी एक फेल्युअर म्हणून घरात मला सगळे मला घराचं सगळे ताणे द्यायचे, घरात सगळे लोक टोचायचे मला. त्याचं रिझन काय होतं, लहानपणीमध्येच मी व्यसनाच्या वारी गेलो. अँड 14 वर्ष वयापर्यंत मी एकदम म्हणजे हे गोष्टी बोलायला मला चांगलं वाटत नाही. अँड ते करत करत घरातच मला एवढं ताणे भेटायला लागले की हा काही कामाचा नाही, हा काही करू शकणार नाही. एवढे ताणे खाऊन खाऊन मी शेवटी काय केलं, घरातून बाहेर पडलोच ना. जेव्हा मी घरातून बाहेर पडलो तेव्हा मग 2 टाइम जगण्यासाठी पण सुद्धा एक दुकानामध्ये काम केलं. आणि त्या दुकानामध्ये मी झाडू मारत होतो, पोचे मारत होतो. तुम्ही विचार करा, मी 4:30 बुलेटने जायचे. पण जेव्हा मी कामाला लागलो तेव्हा मला सायकलचे पण वांदे होते. तर ती ज्या सायकलवरती मी फिरत होतो ते सुद्धा कमीत कमी 10-15 वर्ष 20 वर्ष जुनी सायकल होती. तर ती सुद्धा मी काम करून हेल्पर, झाडू मारणं, पोचं मारणं, तरी माणसाचं मन जिंकायचा प्रयत्न केला. पगार मिळू की नाही मिळू, चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केला. आणि त्याच्यामुळे असे दिवस गेले माहितीच नाही पडलं. 28-30 वर्ष माझ्या लाईफमध्ये असे निघून गेले. आणि निघून गेले आज मला प्राऊड होतो की मी कधीच आहे ना सक्सेसफुल होण्यासाठी काम नाही केलं. रोज जे काम करत होतो ते प्राऊडनी काम करतो. ज्या बिझनेसमध्ये होतो मी अपग्रेड करत गेलो. 2-3 वर्ष माझी जॉबची जर्नी राहिली विदाउट एक्सपिरियन्स. कुठे करत होतो तुम्ही? मी एक छोट्याशा दुकानामध्ये काम करत होतो. एक प्रेम इलेक्ट्रॉनिक्स नावाची एक दुकान होती हडपसरला, गाडी तलवरती, त्याच्यावरती मी काम करत होतो. आणि त्यानंतर मी एक शेगड रोडला एक पवन इलेक्ट्रॉनिक्स म्हणून दुकानामध्ये काम केलं. त्या काम करत असताना माझ्यामध्ये एक पॅशन होतं की मी काम करता मी किती लोकांना एम्पॉवरमेंट करू शकतो तर मी करू शकत नाही. तर मी असं काहीतरी करायला पाहिजे की मी किती लोकांना रोजगार देऊ शकतो हे थॉट मी जगत होतो. आणि त्याच्यामुळे मी 2001ला आपली सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची स्टार्टअप केलं. आणि त्या स्टार्टअपमध्ये छोटीच दुकानपासून आपण स्टार्ट केलं. आज एक ब्रँड म्हणून तुमच्या समोर आहेत. आणि हा ब्रँड सुद्धा कसे घडला गेले असेल, मी काही मार्केटिंग किंवा ह्याच्यावरती जास्त लक्ष नाही, कारण की आम माणसाकडे एवढं काही फंडिंग नसती, एवढे काही पैसे नसतात. सुरुवातीला किती फंड लावला तुम्ही? अगदी 2-4 लाख रुपयापासून सुरुवात केलीत. फक्त एवढंच होतं की माणसानी म्हणजे माझी मानसिकता क्लिअर होती की मला ज्या लोकांचे ज्या पद्धतीने सुरुवात केली, ज्या दुकानामधून सुरुवात केली, माझ्या कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहेत की नाही, कस्टमरला सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न केला, कस्टमरला जगायचा प्रयत्न केला, त्यांना जिंकायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे लोकांनी या ब्रँडचं कौतुक केलं. या ब्रँड म्हणजे एक साधे मुलांचं कौतुक केलं. जो 17, 18, 20 वर्षाचा मुलगा होता त्याच्या लोकांनी प्रेम दाखवलं. आणि मी लोकांसाठी खरंच आयुष्यभर मी एक गोष्टी जे करत गेलो ना ते आहे लोकांना जिंकण्याचं काम केलं, त्यांच्या सॅटिस्फॅक्शन देण्याचं काम केलं, त्यांच्या सर्व्हिस देण्याचं काम केलं, त्यांना चांगली सर्व्हिस देण्याचं काम केलं. हे करत गेलो आणि लोकांनी माझे ब्रँडिंगचं कौतुक करत गेले. आणि त्या ब्रँडची मार्केटिंग ते स्वतः, कारण की ज्या ब्रँडचे कस्टमर जर लॉयल असतील ना तर ते मार्केटिंग ते ब्रँड ऑटोमॅटिकली मोठा होतो. करेक्ट. आणि ही मी जर्नी माझ्या लाईफमध्ये पाहिली. आणि मी नेहमी माझ्या कुठल्याही इंटरव्ह्यूमध्ये सांगत पण असतो की हा ब्रँड ज्यांनी उभा केला ते पुणेकरांनी उभा केला. करेक्ट. माझ्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांनी उभा केला. कारण त्यांना माहिती होतं की रमेश जे काही काम करतोय ना त्या नेहमी विचार करतोय की मी किती लोकांना एम्पॉवरमेंट करू शकतो. करेक्ट. तर त्यामुळे लोकांचा प्रेम माझ्यावरती वाढत गेला. आणि हा ब्रँड आज एक नेक्स्ट लेवलचा ब्रँड म्हणून आज आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये घडवलेला ब्रँड आहे. बरोबर. तुम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन बद्दल बोललात तर मला थोडंसं सांगा की कस्टमर सॅटिस्फॅक्शन जर एखाद्या एंटरप्रेनरला, फाउंडरला कस्टमर सॅटिस्फॅक्शनवरती फोकस करायचं असेल तर त्याने काय गोष्टी करायला पाहिजेत, त्यासोबतच काय गोष्टी टाळायला पाहिजेत? हे बघा, जेव्हा आपण कस्टमरची प्रॉब्लेम सॉल्व्ह करत राहणार ना तेव्हा तुम्हाला इनोव्हेटिव्ह आयडियाज येत राहणार आहेत. कारण की तुम्ही कोणाची जी एंटरप्रेनर काय आहेत म्हणजे एक बिझनेस काय आहे, बिझनेसचा अर्थच आहे की आपण कोणाची ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय जेणेकरून आपली पण सुद्धा आर्थिक मदत होतीये आणि समोरच्या माणसाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि अशाच पद्धतीने आपण करत गेलो तर बिझनेस क्रिएट होऊन जातात. करेक्ट. तर हे करत राहायला पाहिजे. कारण की कस्टमर सॅटिस्फाय राहिला तर शेवटी किती तुम्ही मार्केटिंग करा
मार्केटिंग पेक्षा तुमचं सॅटिस्फॅक्शन कस्टमर जेवढी मार्केटिंग करणार ना त्यांची माउथ पब्लिसिटी जास्त होणार आहे. बरोबर. आणि ब्रँड एका दिवसात कधी बनत नाही. बरोबर. ब्रँडची एक जर्नी आहे. ती होऊ शकते 10 वर्षांमध्ये ब्रँड बनेल, होऊ शकते 20 वर्षामध्ये बनेल, होऊ शकते 30 वर्षामध्ये बनेल, होऊ शकते आयुष्यभर नाही बनणार आहे. पण ह्याचा अर्थ आहे की आपण काम नाही करणार असं तर नाही ना. तर काम करत राहायला पाहिजे. इनोव्हेटिव्ह वे प्रोसेसनी आपण अपग्रेड होत राहायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण अपग्रेड होत राहणार आहे तेव्हा तेव्हा तुमचे एक ना एक दिवस तुम्हाला सक्सेस मिळत राहणार आहे. बरोबर. तुम्ही म्हटलात की काम करत राहिलं पाहिजे, पण आज जर आपण पाहिलं म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत हे आहे, आपण काही मोटिवेशनल स्पीकर्सला काम पण बघितले. तुम्ही म्हणले काम करत राहणं. काम करत राहणं म्हणजे नुसतं काम करून चालणार नाही. बरोबर. त्याच्याबरोबर तुम्हाला टेक्नॉलॉजी पण इन्व्हॉल्व करावा लागेल, त्याबरोबर तुम्हाला मार्केटिंग पण इन्व्हॉल्व करावं लागेल, त्याबरोबर तुम्हाला ॲडपास सिस्टम वर्ल्ड वाईड काय चाललंय, काय आपल्या कंपनीमध्ये आपण काय सिस्टम इम्प्लिमेंटेशन करू शकतो, कशा पद्धतीने जगू शकतो. माझ्यासारखा एक 12वी शिकलेला माणूस सुद्धा आज टेक्नॉलॉजीमध्ये किंवा आज ज्या प्लॅटफॉर्मवरती काम करतं त्या वर्ल्डचे बेस्ट प्लॅटफॉर्म बेस्ट टेक्नॉलॉजीवरती आम्ही काम करतो. कारण की डेटा ट्रान्सपरन्सी शिवाय माणूस ग्रोथ करू शकत नाही. जर बिझनेस खरंच सक्सेसफुल बिझनेस क्रिएट करायचा असेल ना तर ट्रान्सपरन्सी ठेवा. ट्रान्सपरन्सी बिझनेसमध्ये पण सुद्धा पाहिजे आणि ट्रान्सपरन्सी तुमच्या लाईफमध्ये सुद्धा पाहिजे. बरोबर. जर ट्रान्सपरन्सी असेल तर बिझनेस त्याच्या बायो प्रोडक्ट आहे. करेक्ट. मला हे विचारायचं होतं तुम्हाला की आपण जेव्हा मोटिवेशनल स्पीकर्स किंवा एखाद्याचं भाषण ऐकतो, पॉडकास्ट पाहतो, एखादी मुलाखत पाहतो, तेवढ्या टाईमपुरतं आपल्याला मोटिवेशन फील होतं. परंतु सेल्फ मोटिवेशन एक नावाची गोष्ट असते जी आतमधून येते. बरोबर. आजकालचा युवा जो आहे तो सेल्फ मोटिवेटेड नाही आहे, तो तात्पुरता काही गोष्टींमुळे मोटिवेट होतो. तर या युवांना तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली काय आजचा युवा जो आहे ना तो दुसऱ्याला बघून इन्स्पायर होतो. स्वतःमधून तो इन्स्पायर होत नाही. कसं सेल्फ मोटिवेशनचा माझा जर प्रकार पाहिलं की मी समजा वैष्णववरती तुम्हाला सांगतो सेल्फ मोटिवेशन काय की मी 8वी क्लासमध्ये असताना ही सगळी गोष्ट केली, पण जेव्हा मी सोडले तर मी रोज प्राऊड केले त्या गोष्टी. अरे मी एक दिवशी काही घेतलं नाही, अरे मी दुसऱ्या दिवशी काय घेतलं नाही, अरे मी तिसऱ्या दिवशी काय घेतलं नाही. तर तुम्ही जेव्हा पण तुम्हाला सेल्फ मोटिवेट राहायचं असेल ना तुम्ही असं काम जे तुमच्या शरीरवरती किंवा तुमच्या लाईफमध्ये तुमची एक इमेज खराब करतोय त्या गोष्टी सोडून सुद्धा तुम्ही प्राऊड करत जावा की यार मी बघा 4 दिवसापर्यंत केलं नाही, 10 दिवस केलं नाही, 20 दिवस केलं नाही, महिना नाही केला ना. ती वस्तूची हॅबिट तुम्हाला त्या गोष्टीची तुम्हाला हॅबिट सुटत जाईल आणि तुमची चांगली हॅबिट लागत आहे. बरोबर. तर चांगली हॅबिटचं प्राऊड करणं पण खूप गरजेचं आहे. सेल्फ मोटिवेशन दुसऱ्यांना बघून मोटिवेट माणूस जास्त दिवस राहू शकत नाही राहत. सेल्फ मोटिवेशन आणि छोटी छोटी गोष्टीचं प्राऊड करावं लागेल. मला आता अजून एका इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोलायचं आहे तुमच्यासोबत. आज जर एखादा फाउंडर काही कंपनी स्टार्ट करत असेल, काही बिझनेस स्टार्ट करत असेल, किंवा तुम्ही सांगा तुम्ही एक सक्सेसफुल बिझनेस ब्रँड उभा केलेला आहे, बट आज समजा तुम्ही आज शून्यामध्ये आहात, जस्ट इमॅजिनरी, आणि तुमच्याकडे 1000 रुपये आहेत. तुम्ही ते 1000 रुपये कसे इन्व्हेस्ट कराल आणि ते 1000 रुपयातून कुठला बिझनेस कशामध्ये ते युटिलाइज कराल? आज जर माझ्याकडे 1000 रुपये असतील किंवा लाख रुपये जर असतील आणि मी कुठल्याही बिझनेसने इन्व्हेस्ट केलं तर सक्सेस नाही मिळणार आहे. नाही मिळणार सक्सेस. किती भांडवल लागेल आज जर मला सक्सेसफुल बिझनेस बनवायचा असेल? होण्यासाठी किंवा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी भांडवलचा हा थॉट प्रोसेसच नाहीये. बरं. पहिला कुठला फील्डमध्ये तुम्हाला जायचे त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे की आपल्याला कुठला तरी स्टार्टअप करायचे किंवा मला आता समजा रिटेल इंडस्ट्रीमध्ये जायचे. मी तुम्हाला रिटेल इंडस्ट्री एक्सपिरियन्स देतो. ठीक आहे. समजा एखाद्या माणसाचं मध्ये एक या लाईफमध्ये मला रमेश सरांसारखं व्हायचं किंवा मला तो बिझनेस करायचा, तुम्ही माझ्याकडे या ना, माझ्याकडे या, एक्सप्लोर करा स्वतःला. मी तर सांगतो की असे युवांनी माझ्याकडे कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. त्याच्यामधून मी काही सिलेक्शन करतील आणि त्याच्यावरती मी थोडंसं थॉट प्रोसेस देऊन त्यांना मी ट्रेनिंग देईन आणि ते ट्रेनिंग देऊन माझ्या फ्लोअरवरती तुम्हाला काही खर्च नाही, तुमचं राहणं खाण्यापिण्याचा खर्च सुद्धा मी उचलेल. अशी मुलं माझ्याकडे यायला पाहिजे ज्या मुलांचे मध्ये काम करण्याची क्षमता आहे, त्यांना लाईफमध्ये काही घडायचं असेल किंवा एक म्हणजे म्हणतो ना एक माणूस असं इंडिपेंडंट माणूस म्हणून तयार राहायचं असेल तर या माझ्याकडे एक्सप्लोर करा की जेणेकरून तुम्हाला मी काम शिकवेल आणि कामामध्ये तुम्हाला वेळ द्यावा लागेल. 2-4 वर्ष 10 वर्ष तुम्हाला त्या कामाचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल. मनी इज द बायो प्रोडक्ट. बरोबर. तुम्ही म्हणजे काय होतं ना आजची परिस्थितीमध्ये कोणी जरी फाउंडर जरी असतील तो कुठे ना कुठे पहिले त्यांनी काम केलंय, एक्सपिरियन्स घेतलाय. एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय त्यांनी कधीच स्टार्टअप लावलेलं नाहीये. बाकी कोणी जरी बिझनेस लावलाय स्टार्टअप लावलाय
तर ते एक तरी बिझनेस फॅमिलीमधून असतील, बरोबर, किंवा काहीतरी background आहे बिझनेस त्यांचं. बॅकग्राऊंड मधून असतील, बरोबर. किंवा बिझनेस म्हणजे बिझनेस कम्युनिटी मधून असतील. करेक्ट. तर तो बिझनेस टाकून तो सक्सेस होऊ की नाही होऊ त्यांना काही फरक पडत नाही. पण जर आपल्यासारख्या लोकांना जर सक्सेस व्हायचं असेल तर पहिले त्या कुठलाही इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये 5-10 वर्षाची जर्नी जगावा लागेल. करेक्ट. आणि ते जर्नी जगून जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आता मी करू शकतो, त्या दिवशी त्यांनी त्या बिझनेसमध्ये हात टाकायला पाहिजे. फंडिंग, आता फंडिंगचा विषय आला की फंडिंग कसं आहे. आजची परिस्थितीमध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी इतक्या चांगले फंडिंगसाठी म्हणजे ऑप्शन ओपन करून दिलेला आहे की जेणेकरून लोकांनी फंडिंगचा आज विषय राहिलेला नाही. कारण की इंडिया आज एक ग्रोईंग कंट्री आहे. आज आपली गव्हर्नमेंट नवीन युवा पिढींना एंटरप्रेनर बनवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न करतात. आणि ते प्रयत्न करण्यामध्ये तुम्हाला एकच कमिटमेंट घ्यायचे की समजा मला कोणी फंडिंग केली तर मी घरी अर्धी भाकरी खाऊन पण दिवस काढेल, पण दुसऱ्यांचे पैसे देणं आहेत ही जर मानसिकता असेल तर सक्सेस त्याचा बायो प्रोडक्ट आहे. आज काय झालंय, कुठून तरी फंडिंग भेटली तर ते फंडिंग घेऊन आपली लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करतात. तर फंडिंगच्या पैशातून कार घेणं, बाकीच्या आलिशान गोष्टींवरती स्पेंड करणं, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. त्याच्यामुळेच आज एंटरप्रेनर्स म्हणजे एंटरप्राइजेस आहे ते जास्त सक्सेस होत नाही. तर मी तर म्हणेल की समजा कोणी गव्हर्नमेंटकडून फंडिंग असेल, कोणाकडून फंडिंग असेल, पहिली तुमची मानसिकता असायला पाहिजे की ज्यांनी माझ्यावरती ट्रस्ट केलाय, मला कुठल्याही परिस्थितीत त्या माणसाला पैसे कमवून त्याला रिटर्न द्यायचे, ही जर मानसिकता जर असतील तर 100% तो माणूस सक्सेसफुल होतो. मला पुढचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की एका स्टार्टअप्सची, एखाद्या कंपनीची, ऑर्गनायझेशनची एक जर्नी असते. सुरुवातीचा फेज असतो ज्याच्यामध्ये त्याला एक व्हिजन असतं, त्याच्यावर तो स्टार्ट करतो. त्यानंतर तो स्ट्रक्चर, त्याची ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर असेल ते डेव्हलप करतो. त्यानंतर ग्रोथ फेज, नंतर एक्सपान्शन फेजकडे जातो. तर या मल्टिपल फेजेसमध्ये त्याचा माइंडसेट कसा असला पाहिजे? सुरुवातीला माइंडसेट कसा असला पाहिजे, एकदा स्ट्रक्चर बनल्याच्या नंतर माइंडसेट काय असलं पाहिजे, ग्रोथसाठी माइंडसेट कसा असला पाहिजे, आणि नंतर पुढे एक्सपान्शनसाठी काय माइंडसेटने त्याने काम करायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही स्टार्टअप किंवा एंटरप्रेनर जो सुरुवात करतो त्यांनी पहिले आपली आयडिओलॉजी सेट करावं. आयडिओलॉजी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आयडिओलॉजी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आपले आयडियल कसं असावं? आपले आयडियल असावं छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, जे लोकांनी आजपर्यंत त्यांना योद्धा म्हणून बघितले, पण मी त्यांना एक मॅनेजमेंट गुरु म्हणून पण बघतो. कसं काय? कारण की त्यांच्यासारखी मॅनेजमेंट आजपर्यंत कोण करू शकला नाही. तुम्ही विचार करा, काय वयामध्ये महाराजांनी ज्या पद्धती मॅनेजमेंट केली, इतके किल्ले जिंकलेत आणि लोकांना म्हणजे मागे टाकलेत, आणि प्रत्येक जंग जिंकण्याचा प्रयत्न केला त्यांनी. त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स होता. बरोबर. त्यांना मी एक मॅनेजमेंट गुरु म्हणून माझ्या लाईफमध्ये पाहतो. ते माझे आयडियल आहेत. दुसरे माझे आयडियल, कारण की मी आज जर विचार केला तर महाराजांचं भेटायची संधी आपल्याला नाही मिळाली. पण आज त्यांच्यासारखे माझे आयडियल जे आहे ते मी रामदेव बाबांना पण फॉलो करतो. रामदेव बाबांची जर्नी पण मी सुद्धा 2002 पासून बघण्याची सुरुवात केली. तुम्ही विचार करा ना, एक साधू महाराज ज्यांनी इतका इनोव्हेशन आपल्या लाईफमध्ये केला, इतक्या लोकांना रोजगार दिलं, असा एंटरप्राइजेस मला कुठला दिसत नाही. आणि म्हणून मी त्यांना माझे का तसे त्यांच्याबद्दल विचार आले. मी एक 2002ला योगा टीव्हीचा चॅनल चेंज करत होतो. आस्था चॅनल. तेव्हा आस्था नाही यायचे, मला इथून संस्कार यायचे किंवा आस्था यायचे, किंवा आस्था नवीन त्यावेळी चालू झालं होतं. तर त्या काळामध्ये मी टीव्ही चॅनल चेंज करत होतो, आणि मला ते अचानक त्यांचं चॅनल बघताना मला वाटलं हा माणूस काहीतरी चांगला सांगतोय. मी ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही यार, मला न्यूज बघायची. मी पुढे गेलो. मी परत रिवर्स आलो, त्यांना 2 मिनिटं ऐकलं, परत पुढे गेलो, तर पुढे समाधान नाही भेटलं, परत त्यांच्याकडे आलो आणि 10-15 मिनिटं ऐकलं. त्यानंतर त्यावेळी 2 तासाचा प्रोग्राम यायचे, मी 2 तासात पूर्ण प्रोग्राम ऐकलं. ते ऐकल्यानंतर जे विचार आहे ना, मला खूप पटले, आणि त्या माणसाकडून मी इन्स्पायर झालो. झालो मी आज जवळजवळ 24 वर्ष झाले मी विदाऊट योगा घरातून बाहेर पडत नाही. आता तुम्ही जसं म्हणले की सक्सेस, मी तर नेहमी सांगतो योगाचा बायो प्रोडक्ट आहे सूर्या एडव्हान्स. योग बघून फायदा नाही येत, योग करून फायदा मिळतो. बरोबर. त्यामुळे माणसाने पहिलं जर फोकस राहायचे असेल, मेंटल पीस चांगला ठेवायचं असेल, बॉडी स्ट्रक्चर चांगला ठेवायचं असेल, लाईफमध्ये जर हेल्थ चांगली राहिली ना तर बिझनेस क्रिएट होतात. तर योगा हा प्रत्येक माणसाने जीवनामध्ये उतरायला पाहिजे. कारण की योग जर लाईफमध्ये असतील ना तर माणूस कधी डिस्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. आणि जर माणूस डिस्ट्रॅक्ट नाही झाला ना
तर त्याचे सक्सेस त्याचा बायो प्रोडक्ट आहे. करेक्ट. आज यूथमध्ये अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे जो आहे अनएम्प्लॉयमेंटचा. एक रिसेंटलीच एक न्यूज आली होती, ओडिशामधली बातमी होती. 187 व्हॅकन्सीज होत्या होमगार्डसाठी आणि तिथे 8,000 लोकांनी, त्याच्यामध्ये इंजिनियर्स, ग्रॅज्युएट्स सोबत काही UPSC करणारे देखील स्टुडंट्सनं तिथे गेले होते. 8,000 लोक तिथे बसायला त्यांना जागा नव्हती. सो अनएम्प्लॉयमेंटकडे आजच्या पिढीकडे तुम्ही कसं पाहता? माझ्याकडे बरंच मुलं असे पण आहे जे UPSC तयारी करणारी मुलं जे आहे, 10 वर्ष तयारी करून सुद्धा आज माझ्यासोबत आहेत. ते रिझन तुम्हाला सांगतो की आज अनएम्प्लॉयमेंट भरपूर आहेत, पण चांगल्या कंपन्यांना एम्प्लॉय पण भेटत नाही. बरोबर आहे, हीच परिस्थिती आहे. करेक्ट. कंपन्यांना एम्प्लॉय भेटत नाहीये आणि एम्प्लॉयमेंट जास्त आहे. ह्याचं रिझन काय आहे की आजची परिस्थिती युवा जो आहे ना, तो फक्त पैशाची अपेक्षाने काम करण्याचा प्रयत्न करतो. स्किल नाहीये आणि स्किल साठी पण सुद्धा आहे ना, नुसतं सर्टिफाईड स्किल घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतात असं नसतं. स्वतःची स्किल डेव्हलप करण्यासाठी काम करायला पाहिजे. पहिले आजच्या युवानी काम शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आज काय करतो आपला युवा की कुठेही कामाला जायचं म्हणले तर पहिला प्रश्न असतो त्याचा, मला सॅलरी किती भेटणार. बरोबर आहे. आणि जेव्हा सॅलरीचा प्रश्न आला तर कुठली कंपनी बॅकफुटला असते, कारण बाबा त्याची स्किल पाहिली नाही, त्याचं नॉलेज पाहिला नाही, त्याने स्वतःला अजून एक्सपिरियन्स मला दाखवला नाही, आणि पहिलेच सणाला त्यांनी म्हणले मला एवढा पगार पाहिजे, त्याशिवाय मी काम करणार नाही. आणि मी खरंच सांगतो, हा माझं दुःख आहे की मी ज्या युवांसाठी जगतो ना, माझा प्रयत्न आहे की माझा युवा कसा असावा. तर युवानी फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बनायला पाहिजे, काम मागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, आणि काम मिळाल्यानंतर स्वतःला एवढं एफर्ट लावून काम करायला पाहिजे की समोरचे माणसाकडे ज्यांच्याकडे काम करतात ना, त्याने स्वतःहून म्हणायला पाहिजे की अरे बाळा, तुला मी एवढं ठेवलं होतं, तू एवढे पैसे घेऊन जा. आणि हे मी पाहिलं ना होतं. मी ज्या काळामध्ये 1,500 रुपये मला पगार होतं, माझ्या मालकाने मला पैसे देताना 1,800 रुपये हिशोब केला. मला प्राऊड वाटलं, यार मला सांगताना 1,500 सांगितले, मला देताना 1,800 दिले. का? कारण की मी ज्या निष्ठेने काम करत होतो, ज्या थॉट प्रोसेसनी काम करतो, ज्या एफर्ट लावून काम करत होतो, त्या मालकाला आवडलं. बरोबर. आणि ज्या दुकानामध्ये मी काम करत होतो त्या दुकानाचा हार्डली सेल महिन्याचं 3-4 पीस असायचे. मी 2 वर्ष तिथे काम केले, कमीत कमी 150-200 प्रोडक्ट तिथे मी एकटा विकत होते महिन्याला. तर ह्याचा अर्थ काय आहे की बाबा, जर मी तिथे माझा कॅलिबर दाखवलं तर माझी सॅलरी वाढलीच ना. बरोबर, ऑटोमॅटिक वाढते. पण तरी माणूस काय करतो, चांगलं काम केल्यानंतर काय अपेक्षाने काम करतो, अरे माझी सॅलरी वाढायलाच पाहिजे, मी एवढं चांगलं काम करतो. का भाऊ? लाईफ जगण्यासाठी, चांगली लाईफ जगायची असेल, बरेच लोक 10,000 मध्ये पण घर चालवतात, बरेच लोक 20-25,000 मध्ये पण घर चालवतात, बरेच लोक लाख रुपयामध्ये पण घर चालवू शकत नाही, बरेच लोकांना कोट्यांची सॅलरी असेल तरी ते घर चालवू शकत नाही. कारण की तुमची थॉट प्रोसेस आहे ना, ते क्लिअर नाहीये. आपली गरजा कमीत करायला पाहिजे. आता तुम्ही विचारलंच गणेशजी, मी तुम्हाला माझ्यावरती सांगतो, मी जसे फायनान्शियली साऊंड होत गेलो, मी तसे आपली गरजा कमी करत गेलो. तुम्ही विचार करा, मी कामाला असताना मालकाने चहा सांगितलं, मी त्यांना म्हणायचे मी कॉफी पिल. पण जेव्हा मी स्टार्टअप लावला तेव्हा मला चहाचे पैसे पण महाग वाटायला लागले. त्या जेव्हा इच्छा होती तेव्हा पैसे नव्हते, जेव्हा पैसे होते तेव्हा इच्छा नव्हती. मी 25 वर्षामध्ये चहा, कॉफी, कोल्ड्रिंक सुद्धा मी तोंडी लावले नाही. म्हणजे मी एवढ्या गोष्टी करून सुद्धा करोडो रुपये वाचवलेत ना. काय एखादा माणूस मोठा झाल्यानंतर काय करतो, चांगले 5 स्टार मध्ये चहा पिणार आहेत, चांगले 5 स्टार मध्ये कॉफी पिणार आहेत, गरजा वाढते. 500, 1000 रुपये चहा कॉफीच असते. तर आपली गरजा कसं कमी करता येईल आणि दुसऱ्यांसाठी कसं जगता येईल, हे जर काम करता येईल ना, तर कुठलाही एंटरप्रेनर जो आहे ना, कुठलाही माणूस अनएम्प्लॉयमेंट म्हणून राहणार नाही. आता मला पुढचा प्रश्न याला जोडून विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं की आजच्या तरुणांमध्ये जर एखादा जॉब करायचा असेल तर कुठल्या स्किल्स त्याने डेव्हलप करणं गरजेचं आहे? आज AI ची दुनिया आहे, AI आज खूप ॲडव्हान्स होत चाललं आहे, आणि दिवसेंदिवस आपण पाहतोय की जे ट्रॅडिशनल जॉब्स होते, टेलिकॉलर असेल, एक्सेल कोणी मेंटेन करणार असेल, किंवा ज्या गोष्टी ऑटोमेटेड होऊ शकतात, तर त्यांच्या वॅकन्सीज कमी होत चालल्यात, ते जॉब चाललेत. तर कुठले स्किल्स आहेत जे तरुणांनी डेव्हलप केले पाहिजेत? ज्या स्किलमध्ये जो माणूस आहे त्यांनी पहिलं तर AIC स्टडी करायला पाहिजे, नवीन युवा. कारण की मी युवांसाठी विचार करतो, युवासाठी जगतो, आणि म्हणूनच आज या सगळ्या गोष्टी प्रयत्न माझे इतके आतून येतात. कारण मी कुठल्याही गोष्टी लिहून बोलत नाही, वाचून बोलत नाही, हे माझा थॉट प्रोसेस क्लिअर आहे. आजचा युवा जो आहे ना, त्यांनी AIच्या काळामध्ये इतका कंटेंट अवेलेबल आहे, त्यांनी कुठून पण जे चांगले कंटेंट्स आहेत ते कंटेंट रोज
कंझ्युम करून त्यामधून शिकायला पाहिजे, स्वतःला अपग्रेड करायला पाहिजे, एआयचं नॉलेज घ्यायला पाहिजे, सोशल मीडियाचं सुद्धा नॉलेज घ्यायला पाहिजे, अँड इव्हन टेक्नॉलॉजी पण नॉलेज घ्यायला पाहिजे. अँड आपण जे काही शिक्षण करतोय तो शिक्षण नुसतं शिकायला पुरतं नाही राहायला पाहिजे. शिक्षण करत असताना सुद्धा त्यांनी कुठेतरी काम करून एक कामचे पण प्रॅक्टिकली काम कसे होतं, प्रॅक्टिकल काम कसे करता येईल ते शिकण्याच्या बरोबर सुद्धा काम करायला पाहिजे, मी तो म्हणेल. बरोबर. तर त्याच्यामध्ये एक नवीन कॅलिबर तयार होतील, त्याच्यामधून एक एरोगन्सी जो आहे तो कमी होईल की बाबा मी काही काम करू शकतो, उद्या मी शिकल्यानंतर मला जॉब भेटू की नाही भेटून मी काही काम करून माझं सर्व्हाइव्ह करेल, असं थॉट प्रोसेस आपल्या युवामध्ये डेव्हलप व्हायला पाहिजे. तुम्ही मगाशी बोलताना मला बोललात की तुम्ही एक फाउंडेशन चालू केलेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही तरुणांना घडवणार आहात. मला त्याच्याबद्दल थोडंसं समजून घ्यायचं आहे की जर आपला पॉडकास्ट पाहणारा एखादा युवा असेल, त्याला तुमच्यासोबत जोडायचं असेल, तुमच्यासोबत काम करायचं असेल, तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या संधी तुम्ही उपलब्ध करून देऊ शकाल? माझं जे फाउंडेशनचं बनवण्याचा रिझन जो आहे, आज स्किल डेव्हलपमेंटमध्ये मी फाउंडेशन जे बनवलं त्या फाउंडेशनमध्ये माझा थॉट प्रोसेस खूप वेगळा आहे. माझा थॉट प्रोसेस काय आहे की मला कमीत कमी वर्षाला 5-50 मुलांना असे घडवायचे जे मुलं सेल्फलेस अप्रोचनी काम करेल, व्हॉलेंटियर अप्रोचनी काम करेल आणि फक्त देशाच्या विचारांनी काम करेल. कारण की आणि त्यासाठी मी काय करणार आहे, मी अशी मुलं जे खरंच फॅमिलीमध्ये खूप विकट परिस्थिती आहेत, शिक्षण त्यांच्या कसं तरी करून शिक्षण त्यांच्या झालेलं असतील आणि ते शिक्षण झाल्यानंतर त्यांना आज जॉब नाही आहे, तर अशी मुलांनी माझ्या फाउंडेशनकडे अप्रोच करायला पाहिजे. आणि त्यांनी अप्रोच करून मी त्यांना साधारणतः ट्रेनिंग देईल. होऊ शकतं तो महिनाभरात तो तयार होईल, 2 महिन्यात तयार होईल, 3 महिन्यात तयार होईल, 6 महिन्यात तयार होईल. त्याला मी माझ्यासोबत ठेवून प्रॅक्टिकली त्याला तयार करण्याचा प्रयत्न करेल. आणि ते तयार करून त्याच्यामध्ये जे विचार मी डेव्हलप करेल ते विचारांचा तो डेव्हलप झाला तर त्याच्याकडे एवढा पैसा येतील की तो विचार करेल की नाही यार मी स्वतः इंटरप्रेनर आहे. कारण माझा फाउंडेशनचा मेन उद्देश जो आहे तो इंटरप्रेनर घडवण्याचा उद्देश आहे. बरोबर. पण इंटरप्रेनर घडवण्यासाठी जर माझ्याकडे कोणी अप्रोच केली तर त्या माणसाने कष्टाची पण तयारी ठेवायची आहे. बरोबर. कारण की जे मग मी सांगेल त्या पद्धतीने काम पण करायला पाहिजे. आणि ज्या दिवशी माझ्या नजरेमध्ये तो माणूस सेल्फलेस अप्रोचनी काम करणार दिसला तो नक्कीच उद्या तो सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची फ्रँचायझी घेऊन सुद्धा आपलं लाईफ सस्टेन करू शकतो. तो स्वतःची आपल्या सूर्याची फ्रँचायझी घेऊन कमीत कमी 8-10 लोकांना रोजगार देऊ शकतो. तर अशा लोकांना मी नक्कीच अप्रोच करेल, त्यांना तयार करेल. कारण माझ्या जीवनाचा उद्देश क्लिअर आहे गणेशजी. कारण एक असतो माणूस बोलतो, एखादा माणूस एक लेवलला पोहोचल्यानंतर काय होतो त्यांना वाटते मला प्रसिद्ध व्हायचे असत. मला खरंच प्रसिद्धीची भुकी नाहीये, मला प्रसिद्ध नाही व्हायच्यात, मला लोकांना प्रसिद्ध करायचे आहेत. कारण की आज मी तर आलोय, कोणी माणूस आज काही अमर आलेला नाहीये, आला आहे म्हणजे जाणं फिक्स आहे. बरोबर. पण जाताना किती युवांना घडून गेलाय हे फार महत्वाचं आहे. तर मी प्रयत्न करत राहतो आणि ही मी जी जर्नी आहे माझ्या लोकांच्या पासून मी डेव्हलप केली. आज माझ्यासोबत राहणारी एवढी मुलं जे आहे ना ती सगळे जो माझ्याकडे जॉईन झाला त्यांनी आजपर्यंत मला सोडला नाही. आणि ते सुद्धा मालकाची अप्रोचनी काम करतात म्हणून त्यांनी सोडलं. त्या मुलांची सगळ्या गरजा पूर्ण होत्यात, त्या मुलांची लाईफ चांगली आहे, ते मुलं चांगले जगतात आणि ते ऑनरशिप घेऊन या ब्रँडच्या बरोबर रात्रंदिवस काम करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी मी जगतो. ह्याच माझा एक्झाम्पल म्हणून आज मी नवीन युवांना घडवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून मी फाउंडेशन सुद्धा काढलं. बरोबर. मला एक शेवटचे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की आत्ता सध्या जे इंडियन इंडस्ट्री आहे, बिझनेसेस आहेत किंवा पुढचे 20 वर्ष तुम्ही या इंडियन इंडस्ट्रीजकडे, स्टार्टअप्सकडे, भारताच्या भविष्याकडे कसं पाहता पुढच्या 20 वर्षामध्ये? भारताचं भविष्य खूप ब्राईट आहे. आज ज्या पद्धतीने आपले मोदीजी प्रयत्न करतात किंवा आज ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट चालली आहे ते सिमिलर टाईप ऑफ कॉर्पोरेट अप्रोच, म्हणजे किती ट्रान्सपरन्सी येते, किती थॉट प्रोसेस क्लिअर आहे, किती स्टार्टअप आहेत. आज एन्व्हायरमेंट खूप चांगला आहे, टॅक्सेशन किती नॉर्मल झालेत. आपण तर लाईफमध्ये सगळं पाहिलं ना, आम्ही तो सगळ्या फेस पाहिले. फार टॅक्सेशन मध्ये मी जवळजवळ माझ्या जर्नीमध्ये 3 ते 4 पद्धतीचे टॅक्सेशन चेंजेस पाहिलेत. आणि आज जेवढी ट्रान्सपरन्सी आहे ती जी अगोदर कधीच नव्हती. कधीच नव्हती. ज्या एन्व्हायरमेंट्स आहेत, ज्या एन्व्हायरमेंट आज क्रिएट झालेले आहेत ते बिझनेससाठी खूप चांगले एन्व्हायरमेंट झालेले आहेत, नवीन युवांसाठी खूप एन्व्हायरमेंट चांगले झाले आहेत, ट्रान्सपरन्सी खूप वाढत चालली आहे. अँड इंडियाचं भविष्य, भारताचं भविष्य खूप चांगलं काय तुम्हाला सांगतो. मी दुनिया फिरतो, कुठलाही कंट्री असं नाही जे मी गेलो नसेल, बघितलं नसेल, एक्सप्लोर केलं नसेल. पण केल्यानंतर मला एवढं माहिती आहे की वर्ल्डमध्ये जेवढं पोटेन्शियल नाही ना तेवढं पोटेन्शियल भारताकडे आहेत. आज आपल्याकडे आपली इकॉनॉमी जो आहे तो ग्रोईंग इकॉनॉमी, ऑलरेडी आपण वर्ल्डमध्ये 4th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून आपण ओळखत जातो. आणि 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी आपण काही सणामध्ये आपण होणार आहोत. आणि हे दिसतात कारण की एवढी ट्रान्सपरन्सी, एवढा इन्फ्रास्ट्रक्चर वाढतो, एवढा इनोव्हेटिव्ह ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा एवढं चेंज होतोय, स्टार्टअप एवढं चेंज होत आहेत.
कंपन्या एवढं खूप वाढत चालली आहेत. बरोबर. ह्याच्या बरोबर भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी आपल्या युवांना सगळ्यांना संधी भेटलेली आहेत. तर आत्ताचे करंट जे युवा आहेत त्यांनी फक्त आणि फक्त आपलं श्रम, आपलं नॉलेज, आपली टेक्नॉलॉजी ह्या आपल्या कंपन्यांसाठी इनोव्हेटिव्ह थॉट प्रोसेसनी आपल्या भारतासाठी डेव्हलप करत करत भारतासाठी पूर्ण निस्वार्थ भावनेने काम करून जर काम करायची सुरुवात केली तर युवांना खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहेत, त्यांनी करायला पाहिजे. पण सेल्फलेस अप्रोच जेपर्यंत आपल्या माइंडमध्ये येणार नाही, व्हॉलेंटियर अप्रोच जेपर्यंत आपल्या माइंडमध्ये येणार नाही, तेपर्यंत सक्सेस घडणं अवघड आहे. बरोबर. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाईफचा मोटो काय आहे? माझ्या लाईफचा मोटो तर फार क्लिअर आहे. म्हणून तर मी रोज नवीन काही ना काही इनोव्हेशन करत राहतो. ज्या माणसाला कपडे टाकायचे ढग नव्हतं तो आज तुमच्या समोर बसला आहे. मी रोज सस्टेनेबल लाईफवरती खूप काम करतोय. सस्टेनेबल लाईफ म्हणजे काय? माझा आजचा युवा बिलकुल आजारी नाही पडायला पाहिजे. झिरो मेडिसिन लाईफ कसं जगता येईल, फिटनेस कसं मेंटेन करता येईल. कारण की ज्या माणसाची फिटनेस चांगली असेल ना तोच माणूस देशासाठी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. हेल्थ इज वेल्थ. हेल्थ इज वेल्थ. जो माणूस जिवंत आहे ना तो जिवंत दिसायला पाहिजे. आज मुर्दे भरपूर फिरतात, ते मुर्दे राहिले नाही राहिले ते फरक नाही पडत. आणि काय होतं ना, आज माणसाने काय होतं स्वतःची इम्पॉर्टन्स खास जास्त करतो. माझी इम्पॉर्टन्स असते, अरे बाबा मी आज आहे, उद्या नाही राहिलो तर का जनसंख्या कमी होणार आहे भारताची? का आपल्या पुढेची जनसंख्या कमी होणार का? नाही होणार. का आपल्या वाडाची जनसंख्या कमी होणार का? नाही होणार आहे. आपण आहोत ना तर इम्पॅक्टफुल राहायला पाहिजे, हे थॉट प्रोसेसनी जगायला पाहिजे. म्हणजे का सांगतो, माझा आजचा युवा जो आहे ना, फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक माणसाने पहिली प्रायोरिटी आपल्या फिटनेसला द्यायला पाहिजे, आपली हेल्थला द्यायला पाहिजे. मी जसे माझ्यासाठी दिनचर्यामध्ये योग माझा कायम असतो. आज 24 वर्ष माझे योगा झाले आणि रोज प्राऊड करा ना. आता मी कधी कधी ट्रॅकिंगला जातो आणि रेकॉर्ड आहे की ज्या पद्धतीने माझं एनर्जी आहे ते एनर्जी कशासाठी मी डेव्हलप करतोय की आजचा युवा नेहमी एनर्जेटिक कसं राहील. लोकांना आज तुम्ही बघा, विचार करा, 30 वर्षामध्ये 40 वर्षामध्ये लोकांचं वय मी जेव्हा बघतो तेव्हा असे वाटते म्हातारे झाले काय. तेव्हा मी बघतो की अरे माणसं काय एफर्ट घेत नाहीये. एफर्ट्स घ्यायला पाहिजे, हेल्थवरती फोकस करायला पाहिजे. रोज एक तरी एक्सरसाइज कंटिन्यू कमीत कमी अर्धा एक तास तरी स्वतःसाठी द्यायला पाहिजे. आणि अर्धा एक तास जो युवा स्वतःसाठी देईल तो युवा कधीच डिप्रेशनमध्ये जाऊ शकत नाही, कधीच फेल्युअर होऊ शकत नाही. बरोबर. पैशाला प्रायोरिटी जास्त देऊ नका. पैशाला प्रायोरिटी दिली ना तर डिप्रेशन येते. तुम्हाला जगण्यासाठी काय गरज आहे? आज मी सिंगल टाइम डाईट वरती आहे. आपली गरजा कसे कमी? कारण की माणूस आज काय करतोय, पैसा आला गरजा वाढतात की गरजा वाढवण्याचा मध्ये प्रयत्न करतो. मी म्हणतो जेवढं काही तुम्ही साधन संपन्न होणार ना त्यात तो गरजा पहिले कमी करा. जर गरजा कमी केली ना तुम्हाला अजून प्राऊडनेस चांगला वाढत जाईल, तुमची हेल्थ चांगली राहील. कारण की बरेच लोक जे बघतो ना मी दुनियामध्ये ते खाण्यासाठी जगतात, चांगले खाण्यासाठी, चांगले खाण्यापिण्यासाठी जगतात. पण ऍक्च्युली माणसाला जेवढं जिवंत राहण्यासाठी गरज असते ना तेवढंच माणसाने भोगायला पाहिजे, एवढंच फक्त माणसाने खायला पाहिजे. जर एवढं सुद्धा इम्प्लिमेंट केलं ना तर माणूस कधीच प्रॉब्लेममध्ये राहू शकत नाही. बरोबर. आपला भारत विश्वगुरू होणार आहे, ह्यांना कोण थांबू शकत नाही. पण त्याच्यामध्ये आपण जास्त कॉन्ट्रीब्युशन कसं देऊ शकतो, तो आपण कॉन्ट्रीब्युट काय करू शकतो. समजा आज आपल्याला संधी नाही भेटली की आपल्या बॉर्डरवर जाऊन सेवा करू शकतो. आज आपल्याला संधी नाही भेटली की आपण गव्हर्नमेंट जाऊन सेवा करू शकतो. आपल्याला संधी भेटलेली आहे की आपण भारतामध्ये जन्माला आलोय, आपली पूर्ण एनर्जी देऊन भारत आपला हा विश्वगुरू होणार आहे. मोदीजी 2047 स्वप्न बघतात. पण जर आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर हे 10-15 वर्षामध्ये पण सुद्धा शक्य आहेत, असे आपण विचार द्यायला पाहिजे. सर, तुम्ही मगाशी बोलताना म्हटलं की भारत पुढच्या येणाऱ्या काही काळामध्ये विश्वगुरू बनणार आहे, तर युवांचं योगदान याच्यामध्ये कसं असणार आहे? युवांनी काय करायला पाहिजे? सध्याचा जो काळ मी बघतोय ना, कारण की मी मागचे 25-30 वर्षाची जी जर्नी गेली त्या जर्नीमध्ये मी एवढं पाहिलं की जे आता एन्व्हायरमेंट पुढचे 20 वर्षाची एन्व्हायरमेंट आपल्याला भेटलेली आहे ते आहे भारताला विश्वगुरूची संधी किंवा भारत विश्वगुरू होणार आहेत. काय आपण विचार केलाय ना करणार आहेत. कारण की एक ग्रोथ पाथवरती ऑलरेडी आपला भारत चाललाय, त्या ग्रोथ मध्ये चालणार आहे. आपल्या युवांचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त असायला पाहिजे. तो युवा कॉन्ट्रीब्यूट कसे करू शकतो, तो आपल्या श्रमनी करू शकतो, आपल्या इनोव्हेटिव्ह आयडियाजनी करू शकतो, आपण स्वतः इंटरप्रेन्योर होऊन करू शकतो. आपण कुठल्याही कंपनीच्या बरोबर राहून आपण त्या कंपनीच्या बरोबर त्या पॅशननी काम केलं, जेवढी आपली GDP वाढवण्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते आपल्या युवा शक्तीने करायला पाहिजे. आणि आज कुठलाही काम करताना असताना न लाजता काम करून
या कॉन्ट्रीब्युशनचा वेळ देऊन आपण सगळ्या युवांनी आपल्या भारतासाठी फक्त नेशन फर्स्ट प्रायोरिटीवरती काम करायला पाहिजे. ही संधी आपल्याला मिळाली, वारंवार मिळणार नाही. अँड आपल्या येणाऱ्या पिढीला आपण सांगू शकतो की आपण त्या काळाची लोक आहोत ज्या काळामध्ये आपण भारताला डेव्हलपिंग कंट्री नाही, डेव्हलप कंट्री म्हणून आपण सिद्ध केलं. त्या डेव्हलप कंट्रीसाठी आपण काम केलं. आज आमचा भारत डेव्हलप कंट्री होईल ह्या विचाराने जर आपण सगळ्या जणांनी काम केलं तर नक्कीच आपला भारत येणाऱ्या पिढीसाठी चांगला आहे आणि आजच्या युवासाठी चांगला आहे. कारण आज जे युवा ज्यांना आपण विचार करतो त्यांचं वय किती? 20-25 वर्ष. आणि ती कमीत कमी 100 वर्ष जगणार आहेत. मी तर बऱ्याच वेळा लोकांना जेव्हा बोलतो ते म्हणतात साहेब आजचं वय 50-60 वर्षाचं आहे. अरे बाबा, आलोय तर जाणार तर फिक्स आहेत, पण तुम्ही का असा विचार करताय? तुम्ही अशी हेल्थ मेंटेन करा ते 100 वर्ष काही होत नाही. आणि तुम्ही कमीत कमी या भारताला विश्वगुरु करून येणाऱ्या जनरेशनला तुम्ही दाखवा की बाबा हे बघा आम्ही ह्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रीब्युट केलंय, खूप आम्ही कष्ट केलेत, खूप प्रयत्न केलेत आणि आम्ही देशासाठी जगलोय. त्या पिढीचे लोक आहोत की ज्या पिढींनी विकसनशील भारताला विकसित भारत करून करोनामध्ये आपण कॉन्ट्रीब्युट केला आहोत. बरोबर. सो ग्रेट. नक्कीच तुमचे ज्या प्रकारचे विचार आहेत, युवांसाठी तुम्ही प्रेरणास्थान आहात. तुमची जी काही जर्नी आत्तापर्यंतच राहिली आहे, शून्यातून तुम्ही तुमचं विश्व जे आहे ते निर्माण केलेलं आहे आणि पुढे देखील तुमची थॉट प्रोसेस आहे नक्कीच प्रत्येक युवाला प्रेरणा देईल अशा प्रकारचं तुमचं थॉट प्रोसेस आहे. मी तरुणांना देखील आवाहन करेल, तरुणांना देखील की तुमच्यासोबत जोडा. तुमच्याकडून काय शिकता येईल, स्किल्स डेव्हलप करता येतील ते स्किल्स डेव्हलप करा आणि ते आपल्या भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, पुढची जनरेशन घडवण्यासाठी युटिलाइज करा. सो धन्यवाद तुम्ही दिलेल्या टाईमबद्दल. नक्की धन्यवाद.